गेम ऑन. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुनील पवार सर, ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अनेक अनेक धन्यवाद साहिल. तर आपण पर्व तिसरं पाहतोय आज फुल एन्जॉय करताना अख्खा पिंपळघर एकाच पटलावर. पहिला चेंडू राईट राऊंड द विकेट. पहिल्याच बॉलवरती अतिशय सुरेख फटका. कव्हर पॉईंटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्यापूर्वी मात्र एक सिंगल इथं मात्र या बॉलवरती कंप्लीट होताना पाहतोय. आणि आघात झालंय PPL पर्व तिसराचा आणि पहिल्याच बॉलवरती खातं उघडल्या गेलं पाहतोय आपण बॅटर सोमनाथच्या माध्यमातून. एक चांगला बॅटर 40+ हा खेळाडू पाहतोय आपण आपल्या गावाच्या PPL लीगमध्ये. आरंभिक जोडीच्या स्वरूपात आता मात्र डावखुरा बॅटर सज्ज होते खेळण्यासाठी. तो म्हणजे क्रमांक 2चा बॅटर मयूर. पंचक्रोशी क्रीडांगण जर म्हटलं तर या विभागातलं एक चांगलं क्रीडांगण पाहतोय आपण. वेळेचं भान ठेवायचे कारण की ठीक 10 वाजून 35 मिनिटांनी पहिला बॉल हाताळला गेलं. 5 षटकासाठी तुम्हाला 25 मिनिटाची वेळ असेल आणि पहिली 4 षटक 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज होताना प्रत्येकदा यावेळेस पाहता चांगला ओव्हरपिच चेंडू होता पाहतोय आपण. टर्न केले चेंडूला मिड ऑनला चेंडू येतोय डीप मध्ये. त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करताना. दोन्ही बॅटरनी मात्र एक धावनी आपलं खातं उघडलं गेलं. सुरुवात पाहायला मिळाली. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना बॉलर पाहतोय आपण नंदू, एक मोठं नाव. यावेळेस पात्रा खोलवर टप्प्याचा चेंडू फ्रंटला येऊन मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बीट झालाय. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. अतिशय अप्रतिम षटक हाताळताना नंदू एक चांगला ऑलराऊंडर 40+ टीमच्या माध्यमातून इथं मात्र आपल्या लीगसाठी खेळताना पाहतोय. पहिलं षटक हाताळताना क्षेत्ररक्षणची विरोधता पाहूया आपण. कुठल्या प्रकारे पॉईंटला क्षेत्ररक्षक नाहीये. गलीवर एक क्षेत्ररक्षक. चांगला बॉल होता. टर्न केले मनगटी फटका. मिड ऑनला डीप मध्ये थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावची मागणी आणि इथं मात्र निश्चित एकच धावेने समाधान मानतोय बॅटर सोमनाथ. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती बिनबाद 3. PPLचा पहिलाच सामना आपण पाहतोय. ठीक 10 वाजून 35 मिनिटांनी पहिल्या चेंडूची हाताळणी खऱ्या अर्थानं PPLला सुरुवात झाली. पर्व तिसरा आपण एन्जॉय करतोय. संपूर्ण पिंपळघर मात्र पाहतोय की व्यासपीठावर आहे आणि अख्खा गाव खेळेगा. गोलंदाज सज्ज होताना नंदू. मारा करतोय डावखुरा बॅटर मयूरसाठी. हा बॉल धीम्या गतीचा बॉल होता त्यावर ओळखलाय आणि एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह चा फटका पाहिला आपण एक्स्ट्रा कव्हर कडे. त्यापूर्वी मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट होताना पाहतोय. चांगलं षटक म्हणता येईल सध्या तरी नंदू या बॉलरच्या माध्यमातून. जे पण काही नियम आहे ते साहिलने आपल्याला सांगितले त्या नियमाचं आपण पालन करायचं आहे. कारण की स्पर्धा आपल्या गावाची, कुठल्या टीमचा विजय झाला तरी अख्ख्या गावाचा विजय होणार आहे आणि एक एन्जॉय भाग म्हणून आपण पर्व 3चा पाहतोय. गोलंदाज सज्ज होतोय परत. यावेळेस पाहता फटका चांगला आहे पण प्लेसमेंट ठीक नाहीये. फटका फटलाय आणि चांगला झेल कंप्लीट. पहिल्या विकेटचं पतन. राकेशजी भोईर साहेबांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. अनेक सारे मान्यवर गण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यानंतरची मॅच टीम ऋग्वेद एंटरप्राइजेस त्यांच्या अगेन्स्ट टीम हंसिका स्पोर्ट्स. आपण एक इनिंग नंतर टॉस साठी तयार राहायचं आहे. ऋग्वेद एंटरप्राइजेस हंसिका स्पोर्ट्स टॉस साठी तयार राहायचं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अतिशय सुरेख बॉलिंग अटॅक पाहिला आपण. एक विकेट प्राप्त केल्या नंदू यांनी आणि एक धीमी सुरुवात म्हणता येईल स्वर्गीय पंडित जोशी एलेवन या टीमची. नाणेफेकीचा कॉल जानकी एंटरप्राइज टीमच्या बाजून गेला होता आणि टीमच्या कॅप्टननी सांगितलं की आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार आणि तो योग्य ठरवलंय. पहिल्या षटकामध्ये बॉलर नंदू यांनी क्रमांक 2चे षटक म्हणजे पॉवर प्लेचं षटक. आता मात्र तुम्हाला एक अतिरिक्त खेळाडू सर्कलच्या आतमध्ये ठेवता येणार आहे. 5 षटकाचे सामने जे वाजता 2 षटक पॉवर प्ले. इथून मात्र चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. क्रमांक 3 वर नवीन बॅटर पाहतोय आपण. मनीष आलय क्रमांक 3 वर. समोर डावखुरा बॅटर पाहतोय आपण मयूर सलामीचा बॅटर.
चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे, कारण की या मैदानाचा विचार केला आपण खेळपट्टी बॅटिंगला पोषक आहे आणि अशा परिस्थितीत 5 षटकामध्ये किमान 60चा आकडा पार करणं गरजेचं राहील. क्रमांक 2चे षटक हाताळतोय गोलंदाज गोट्याचा पहिलाच बॉल पाहतोय आपण. मला वाटतं की वयाचे जवळपास 66 वर्षे पार केले, पण गोट्या नावाचा हा क्रिकेटर अजूनही आपल्या टीमसाठी अद्भुत खेळाचं प्रदर्शन करतोय, खास करून 40+ टीमच्या माध्यमातून. आता मात्र PPL च्या माध्यमातून हा षटक हाताळताना धीम्या गतीचा बॉल टर्न केलाय ऑनसाइड कडे, अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र मयूर कंप्लीट करेल आणि दुसऱ्या धावची मागणी होताना पाहतोय आपण. आणि त्यापूर्वी मात्र सहज या 2 रन्स या बॉलवरती कंप्लीट. टीमची धावसंख्या पुढे सरते ती 6 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. ठीक. बघा सर्वांसाठी एक नियम आहे, पैसे जमा केल्याशिवाय पैसे पुकारले जाणार नाही आणि पैसे माझ्याकडे जमा करायचे आहेत, म्हणजे तुमचे पैसे तुम्हाला रिटर्न पण दिले जातील GST कापून. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. यावेळेस मात्र ड्राईव्ह केले सरळ बॅटनी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तिथं मात्र पाहतोय आपण फक्त आणि फक्त एक सिंगल परत या बॉलवरती कंप्लीट करेल. अजून एक चांगलं षटक प्रगती पथावर पाहतोय आपण. धावसंख्या आता मात्र पुढे सरते ती मयूरसाठी पैसे आलेत ओमकार भोईर यांच्याकडनं 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलाय. धावसंख्या 7 पाहतोय आपण. एक बाद नाजूक स्थिती. षटक क्रमांक दुसरं पॉवर प्लेचं पाहतोय आपण. गोट्या हाताळतोय, चांगला बॉलर. आणि आता मात्र खेळण्यासाठी बॅटर पाहतोय आपण. मनीष सज्ज होतोय. क्रमांक 3 वर आलेला बॅटर एक चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. सध्या तरी पाहतोय की स्वर्गीय पंडित जोशी 11 या टीमची धीमी आणि संत सुरुवात पाहायला मिळते. या बॉलला मात्र परत एकदा ड्राईव्ह केलंय, ऑन ड्राईव्ह. चेंडू लॉंगॉनकडे डीपमध्ये ट्रॅव्हलिंग करताना एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावची मागणी करताना उशिरा थ्रो येतोय. त्यापूर्वी मात्र सहज वेगात या 2 रन्स कंप्लीट करतोय बॅटर, तो म्हणजे मनीष. व्यक्तिगत आपल्या डावाची सुरुवात करतोय. टीमची धावसंख्या 9. एक धीमी आणि संत सुरुवात पाहतोय आपण सध्या तरी. नाणेफेकीचा कॉल गमावल्यानंतर सकाळचं वातावरण आहे. यावेळेस पात्र गती परिवर्तन आपटी दिली होती बॉलला पाहतोय आपण. टप्पापल्यानंतर अनिश्चितपणे उचली प्राप्त करतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये अजून एक चांगलं षटक प्रगती पथावर पाहतोय आपण. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॉलिंग अटॅक सध्या तरी पाहतोय आपण जानकी एंटरप्राइज टीमच्या माध्यमातून. गती परिवर्तन, धीम्या गतीचा फसवा चेंडू आणि पाहतोय की ते मात्र चांगलं यष्टीचित पाहायला मिळालंय की नाही. षटकाची समाप्तीचा इशारा आलाय आणि आता मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण फक्त आणि फक्त धावफलकावर धावा आहेत त्या 4.50 ची एक मामुली सरासरी पाहतोय आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आता मात्र निश्चित तिथून येणाऱ्या बॅटरला मात्र चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. त्यापूर्वी मात्र दोन्ही जे आरंभिक जोडी आहे त्यामधून एक मयूर धीमी बॅटिंग करतोय. यानंतर चला दोन्ही टीमचे संगणक आपण टॉस बॉक्समध्ये सज्ज राहायचे. ऋग्वेद एंटरप्राइजेस विपक्ष हंशिका एंटरप्राइजेस टीमचे कॅप्टन्स आपण सज्ज राहायचंय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण टॉस करून घेणार आहोत. प्रत्येक टीमनी सहकार्य करायचं आहे. पर्व 3 PPL पिंपळघर प्रीमियर लीग चा हा देखणा आणि उच्च कोटीचा आयोजन पाहतोय आपण. क्रमांक 3 चे षटक टाकण्यासाठी बॉलर आता मात्र सज्ज होतोय. यश आलंय. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू पाहतोय आपण पिंपळगड टीमच्या माध्यमातून. पण आपल्या लीग मध्ये कशा प्रकारे प्रदर्शन करेल यश सज्ज होतोय. समोर बॅटर डावखुरा तो म्हणजे मयूर. क्षेत्ररक्षण जर पाहिलं आता विखुरलेलं क्षेत्ररक्षण आहे. जी पाबंदी होती पहिल्या 2 षटकामध्ये समाप्त झालेली आहे. पण 4 खेळाडू तुम्हाला आतमध्ये ठेवणं बंधनकारक आहे. यश सज्ज होताना परत पाहतोय आपण. व्यक्तिगत कोट्यातला पहिल्या आणि टीम कडून 30 षटक प्रगतीपथावर टाकण्यासाठी. सज्ज होताना गोलंदाज यश. टापोट पहिलाच बॉल टर्न केले. प्रत्येकदा मोठा फटका खेळता आला नाहीये. पहिल्या बाउंड्रीची आणि पहिल्या षटकाची अजून प्रतीक्षा आपण करतो या PPL लीग मध्ये. आणि त्यापूर्वी मात्र अजून एक धक्का इथे मात्र बसणार आणि धावचीच्या स्वरूपात बॅटर होतोय बाद. दुसरा धक्का बसलाय. धावसंख्या पाहतोय 10. 2 बाद 30 षटक प्रगती पथावर.
जयेश जोशी नवीन बॅटर आल्यात आणि त्याच्यासाठी सुवर्ण संधी लागोपाठ 2 षटकार जर मारले तर अवी पाटील दादाकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. आणि मला तरी वाटतं की ते कॅश प्राइज सध्या तरी जमाच राहणार आहे, कारण अनेक सारे खेळाडू खेळणार आहेत आणि अवी दादा नक्कीच पैसे लावतात. थोड्याच वेळामध्ये संध्याकाळच्या दुपारच्या सत्रामध्ये आशुराज इंटरप्राइजेस देखील खेळताना पाहायला मिळणार आहे. गतवर्षी पैशांचा पाऊस पडला होता, यावर्षी नक्कीच दत्ता भैर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यावर्षी देखील पैसे ते लावणार आहेत, यामध्ये शंका नाही आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अगदी खूप छान उल्लेख केला आपण अविदादा यांच्याबद्दल. सातत्याने जेव्हापासून मी कॉमेंट्री करतो एक असा म्हणा होता की टॉप 5 मध्ये येणारा बॅटर अवी नावाचा वादळ होता. हंसिकाजपूर पिंपळगड टीमला कित्येक सामने जिंकून दिले एक तर्फी आपल्या बॅटच्या माध्यमातून. असे ग्रेट बॅटर सध्या आपण त्यांना VIP डायजवर पाहतोय, पण ॲक्शनमध्ये लगेच काही सामन्यानंतर त्याला पाहणार होतं. जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये. नंबर 4 वर आलाय जयेश आले बॅटिंग करण्यासाठी. संघ अडचणीत आहे आणि जयेश याला मात्र धमाकेदार खेळी करावी लागेल टीमला जर 50 आकडा पार करायचा असेल तर. चला वेळेचं भान ठेवायचं आहे. 30 षटक आहे, आपण जास्त वेळ घेतलेला आहे. पाहतोय आपण पहिल्या 4 षटकासाठी तुम्हाला 20 मिनिटाची वेळ आहे. ते 4 षटक 20 मिनिटामध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे. जयेशसाठी क्षेत्ररक्षण थोडंसं आता मात्र पाहतोय की पॉईंटला एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर कव्हर पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आणि एक स्वीपर कव्हर बाउंड्री, लॉंग ऑफ बाउंड्री. ऑनसाइड जर पाहिलं आपण फायनल एक सर्कलच्या आतमध्ये आहे. बॅकवर्ड स्कोरला एक मिड विकेट आणि लॉंग ऑट. अशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय बॅटर जयेशसाठी. पहिला चेंडू चांगला फटका पाहतोय आपण. ऑन ड्राईव्हच्या स्वरूपाचा फटका आहे. थोडासा फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या संधीचं सोनं करताना अतिशय वेगात जयेश 2 धावा कंप्लीट करतोय. बघा पोलीस स्टेशनच्या समोर ज्या कोणी गाड्या पार्क केलेल्या आहेत, विनंती असेल गेटच्या समोर ज्या कोणी 2 व्हीलर पार्क केलेल्या आहेत, विनंती असेल त्या 2 व्हीलर बाजूला करायच्या आहेत. आपल्याला कॉल आला होता त्यामुळे आपण अनाऊन्स करतोय. ते टो करतील नेतील, मग इथे सांगू नका, विनंती असेल. हा बॉल मात्र पाहतोय की आपण रणजित खूपच स्वेर बॉल होता. टप्प्यानंतर बाहेर वळतोय. पंचाचे दोन्ही आज समांतर दिशेत आणि पहिला अतिरिक्त बॉल या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या मात्र कासव गतीने पुढे सरकते ती 2-13. एक धीमी बॅटिंग स्वर्गीय पंडित जोशी 11 या टीमची पाहतोय. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करताना गोलंदाज मारा करतोय. एक चांगला षटक परत प्रगतीपथावर. परत सोडून दिले, परत पंच आमच्याकडे वळतील. दोन्ही आज समांतर दिशेत धावा मिळाल्यात. अजून अवांतर. आता मात्र एका अतिरिक्त धावीने धावसंख्या 14. 2 गडीच्या मोबदल्यामध्ये एक लांबलचे षटक हाताळताना यश या बॉलरला पाहतोय आपण. आज असं वाटतं की शॉर्ट पॉकेट डायनामिक म्हणून ज्या नावाचा उल्लेख आहे गणेश नावाचा षटकार किंग, त्याला सुद्धा आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. सेकंड मॅच क्या बात आहे. सज्ज होतोय बॉलर यश. थोडंसं महागडं षटक म्हणजे लांबलचे षटक हाताळताना. या बॉलवरती चांगला फटका आहे. हुक केलंय. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा रेषा पार आला ह्या पहिलाच चौकार. पिंपलघर प्रीमियर लीग है, यहाँ किसका बल्ला चलेगा. धन्यवाद डीजे. कोणाचं बॅट चालेल या गाण्याच्या माध्यमातून खूप छान धूळ आपण ऐकली. आता मात्र पहिला चौकार आलाय. तब्बल जर पाहिलं आपण तर खूप प्रतीक्षा करावी लागेल. PPLचा पहिला चौकार पटकिनचा मान जातोय जयेश या बॅटरला. यावेळेस पाहता वेगवान चेंडू लाईन कुठे पण ते चेक करतील. एका ट्रॅकवर 2 गाड्या म्हणजे इथून ॲक्सिडेंट होणारच आहे. इथून परतीचा प्रवास करावा लागेल अजून एका बॅटरला.
घर वालों की आदत न्यारी खिलाडू रसिक जमलन सारी या प्रीमियर लीगला या पीपीएल खेळाला. नवीन बॅटर हरेश आलाय खेळपट्टीवर. मोठी जबाबदारी असेल कारण की धावसंख्या खूप कमी आहे आणि 30 षटक अजून प्रगती पथावर आहे. गोलंदाज सज्ज होताना राऊंड द विकेट मारा करतोय यश. पाहतोय आपण आपल्या टीमसाठी क्षेत्ररक्षणामध्ये कुठलाही परिवर्तन नाहीये. समोर एक चांगला बॅटर सध्या तरी जयेश याला पाहतोय चौकार आणि व्यक्तिगत जर पाहिलं 6 या धावसंख्येवर खेळतोय. हा फटका चांगला आहे. हाय क्वालिटीचा आलेला हा काउकनच्या वरतून षटकार. वा भाई वा. जयेश मात्र चांगली बॅटिंग करतोय. खेळपट्टीवर तेव्हा संघ अडचणीत आला होता. पहिला चौकार खेचण्याचा मान त्यांच्याकडे आणि षटकार तुझे त्या बॅटमधून. म्हणजे एकूण जर विचारला पहिला षटकार पहिला चौकार या लीगमध्ये पाहतोय आपण तो म्हणजे जयेशच्या बॅटमधून. आणि आता मात्र धावसंख्या अतिशय वेगात पुढे सरकते ती 24. की अजून एक बॉल या षटकातला बाकी आहे. आतापर्यंत लांबलचक षटक आणि मागणं षटक हाताळताना गोलंदाज पाहतोय आपण यश. या बॉलरला आक्रमण स्वीकारले. इथे मात्र बॅटर पाहतोय आपण जयेश या बॅटरनी. यावेळेस पात्र खोलवर टप्प्याचा चेंडू वेगवान बॉल होता आणि चांगल्या चेंडूने मात्र षटकाची समाप्ती पाहतोय आपण. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली धावफलकावर आतापर्यंत आघाडीचे 3 बॅटर बाद झाले आणि धावसंख्या धावफलकावर 24. बघा हरेश पाटील नवीन बॅटर आहेत. त्यांना सुद्धा सुवर्ण संधी. लागोपाठ 2 षटकार जर हरेश पाटीलनं देखील मारले तरी सुद्धा अभिदादांकडनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. धावसंख्या पाहतोय आपण 24 3 षटकाच्या समाप्तीनंतर. तसेच हरेश पाटीलनं जर षटकार हॅट्रिक कंप्लीट केली तर रमाकांत वाकडे यांच्याकडनं देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. टीम मीटिंग घेऊ नका कारण आपण ऑलरेडी भरपूर वेळ घेतलाय बॉलिंग टाकत असताना. तुमच्यासाठी जे तुमचे 2 खेळाडू अतिरिक्त आहेत त्यांना विनंती असेल की आपण 3 ओव्हर नंतर पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. बघा टीम स्वर्गीय पंडित जोशी 11 टीमला सुवर्ण संधी. कोणताही बॅटर लागोपाठ 3 षटकार किंवा चौकार मारतो तर त्याच्यासाठी सन्माननीय दिनेशजी जोशी साहेबांकडनं 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. शेवटचा कॉल यानंतर मॅच टीम ऋग्वेद 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम हंसिका स्पोर्ट्स. टॉससाठी 1 इनिंग नंतर कोणताही कॅप्टन नसेल तर त्या टीमला 2 धावाने पॅनलाइज केलं जाईल. बॉल पडण्या अगोदर तुम्हाला उपलब्ध राहायचं आहे. जर बॉल पडल्यानंतर कोणता टीम रिपोर्ट करेल तर उद्यापासून ते नियम आहेत की तुम्हाला ओव्हरची पॅनल्टी लागेल. तर कंटिन्यू पाहतोय आपण आपल्या कोट्यातलं शेवटचा आणि टीमकडून 4थं षटक टाकण्यासाठी अजून एकदा गोट्यावर भरोसा दाखवलाय टीमच्या कॅप्टननी. पाहतोय आपण आणि एवढ्या धावा नाहीत पहिल्या 3 षटकामध्ये विचार केला आपण तर फक्त 24 धावा आहेत. आणि आता मात्र हाणामतीचे षटक आहे हरेश आणि
जयेश कशा प्रकारे बॅटिंग करेल. इथून मात्र येणारे 12 बॉलवरती निश्चित टायमर लावलेला आहे, पण तब्बल 3 षटकासाठी आपण 20 मिनिटं घेतलेत. हे नियम आहेत की पहिले 4 षटक तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे. पहिलाच बॉल अतिशय सुरेख लेन तोडचा होता. टप्प्यानंतर विकेट किपरची भूमिका खूप चांगली पाहिली आपण. झपकण आपल्या हातात गॅदर करतोय आणि अप्रतिम सुरुवात पाहतोय प्रत्येकदा गोट्या या बॉलरच्या माध्यमातून. का कमालीचा बॉलर आहे हा. अजून एक हा बॉल पण जास्त स्पिन पाहायला मिळाला. टप्प्यानंतर बाहेर वळतोय, पण आमच्याकडे वळताना इशारा करतायत की एक अतिरिक्त बॉल आणि अतिरिक्त धाव. एक धावसंख्येत बदल, धावसंख्या 25. 68 वयाचा हा खेळाडू पाहतोय. अजून टेनिस क्रिकेटच्या पटलावर खूप एन्जॉय करताना गोट्या यांना आपण पाहतोय. अजून एक चेंडू परत टाकावा लागेल आणि पाहतोय की बॅक टू द बॅक दुसरा हा अतिरिक्त बॉल आलाय आणि एक धावा इथं मात्र बोनसच्या स्वरूपात मिळताना प्रतिस्पर्धी टीमला. धावसंख्या 26. गोलंदाज सज्ज होतोय. गती परिवर्तन ओळखलंय, परखलंय. के कडक 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 आलाय हा दमदार षटकार. पिंपल घर वालों की आदत न्यारी, खिलाडू रसिक जमलन सारी या प्रीमियर लीगला. काय कमालीचा फटका खडे खडे पाहिला आपण. पुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल चेंडूला भिरकावलाय MIDC कडे आणि या षटकारांनी मात्र धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या पुढे सरते ती 32. चांगली धावसंख्या आता मात्र षटकारांनी जर विचार केला पण हरीश नावाचा हा बॅटर व्यक्तिगत 2 बॉल खेळलाय, त्यामध्ये 1 षटकार आतापर्यंत त्यांनी ठोकलाय. चांगले बॅटिंगचं प्रदर्शन हा नंबरच्या षटकामध्ये. मागणं षटक ठरेल नो डाऊट. पहिला बॉल खूप चांगला, त्यानंतर 2 अतिरिक्त बॉल हाताळले गेले, त्यानंतर एक आकुट्यापॅच चेंडू होते त्यावर मोठा प्रहार पाहिला आपण मिडविकेटकडे. षटकार ठोकल्या गेलं. या इनिंगचा दुसरा षटकार, एक षटकार मारला होता जयेशच्या बॅटमधून आणि आता दुसरा आलाय तो हरीशच्या बॅटमधून. सज्ज होताना गोट्या. हा बॉल प्रत्येकदा लाईन कुठे पंच चेक करतील. डाव्या स्टिकच्या खूपच बाहेर आणि पंच इशारा करताना अतिरिक्त बॉलचा धावसंख्येत बदल. धावसंख्या 33. 3 चेंडू आतापर्यंत अतिरिक्त टाकला गेले, म्हणजे एकूण जर विजय केला पण लांब लचक षटक हाताळण्याच्या तयारीमध्ये बॉलर गोट्या. वापशी करावी लागेल गोट्या या बॉलरला. यावेळेस पात्र अजून एक चुकीचा बॉल हाताळला गेलं आणि चौथा अतिरिक्त बॉल, म्हणजे रेकॉर्ड बनण्याकडे वाटचाल करताना हा षटक अजून जर चांगले बॉल टाकले तर 10 बॉलचा षटक होईल, पण अजून किती अतिरिक्त बॉल टाकला जाईल. पहिल्या 2 षटकामध्ये अतिशय छान मारा. याच पात्र हा फटका पाहतोय आपण. टॅप केले फक्त मिड ऑफला. नंदू पाटील तिथं उभे आहेत. फक्त आणि फक्त एक सिंगल या बॉलवरती कंप्लीट करेल. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सकते ती पाहतोय आपण. धावसंख्या 35. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. चांगली बॅटिंग करणं गरजेचं राहील. 50-55 पर्यंत मजल मारेल काय. याच पात्र हा फटका चांगला आहे. चेंडू चाललाय मिड विकेटच्या वरतून आलाय बहारदार. अजून एक षटकार. पिंपल घर वालों की आदत न्यारी, खिलाडू रसिक जमलन सारी या प्रीमियर लीगला. या PPL खेळाला. थँक्यू. बघा बॉल गेला, फुटला, भिजला तरी नवीनच दिला जाईल. या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र तब्बल पाहतोय आपण 41. चांगली धावसंख्या इथं मात्र उभी करताना पाहतोय सम्मानजनक स्थितीकडे. हरेश चांगली बॅटिंग करतोय. त्यानंतर जर पहिला पण आता मात्र हा षटकार आलाय तो म्हणजे जयेशच्या बॅटमधून निघणार हा दुसरा षटकार. एक चांगली खेळी करताना जयेश आणि पाहतोय आपण हरेश हे चांगली पार्टनरशिप पुढे नेताना. पलटी फटका अप्रतिम, सुरेख आहे, अप्रतिम आहे, लाजवाब आहे. पंच इशारा करतील सीमा पार चौकार. पिंपल घर वालों की आदत न्यारी, खिलाडू रसिक जमलन सारी या प्रीमियर लीगला. या PPL खेळाला. आज खेळेगा या खेळेगा. अतिशय क्लास बॅटिंगचं प्रदर्शन जयेश जर पाहिलं आपण 22 या धावसंख्येवर बॅटिंग करताना आता मात्र दिवसा तारे दाखवताना गोट्या या बॉलरला कमालीचा फटका रिव्हर्स अटेंड केला होता. बघितलं पॉइंटला भेदला आणि चेंडू बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार झाला होता. धावसंख्या आता मात्र पुढे सकते ती 45. महागडे षटक पाहतोय आपण क्रमांक 4चा आणि आपल्या कोट्यातला शेवटचं षटक हाताळताना बॉलर गोट्या.
किंचित परिवर्तन. बॅटर जयेशसाठी पाहतोय आपण. पुढचा बॉल पुढे येऊन अजून एक धमाका पाहतोय आपण. वा भाई वा, ग्रेट शॉट. आलाय षटकार. पिंपल घर वालों की आदत न्यारी, खिलाडू रसिक जमलन सारी या प्रीमियर लीगला या पीपीएल खेळाला. आज खेलेगा यहाँ खेलेगा का पिंपल घर खेलेगा. ये पिंपल घर प्रीमियर लीग है, यहाँ किसका भला चलेगा. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावेचा वेग जर पाहिला आपण 50 आकडा पार केलाय. तब्बल धावा त्या 55. काय ग्रेट बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. 51 अतिशय हाय क्वालिटीची बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण जयेश आणि खास हरेश या दोन बॅटरमध्ये. चला वेळेचं भान ठेवायचे, टीम मीटिंग कमी करा आपण, कारण की डबल पाहतोय की आपण 25 मिनिटं ऑलरेडी आपण 4 षटकासाठी घेतलेले आहेत. त्यासाठी आपण पहिल्या जे सामने होतील प्रत्येक 5 षटकाचे हे बघा पोलीस स्टेशनच्या समोर आपल्या गेटच्या समोर ज्या कोणी गाड्या पार्क केल्यात, विनंती असेल की आपण गाड्या बाजूला करायच्या आहेत. आम्हाला दुसरा कॉल आला होता, त्यानंतर आता टो केला जाईल, त्याची जबाबदारी आमची नसणार आहे. ज्या कोणाच्या बाईक्स त्या ठिकाणी पार्क आहेत त्यांनी बाजूला करायचं आहे. तुम्हाला गाड्या लावायच्या तर आपल्याकडे दुसरा गेट देखील आहे, तिकडे तुम्ही जा, पण आपल्या या गेटच्या समोर लावू नका कारण पोलीस स्टेशन आहे. विनंती असेल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. अंतिम षटका टाकण्यासाठी अर्जुन येतोय. अर्जुन चला आपण पहिले जास्त वेळ घेतलेली आहे, कारण की 4 षटकासाठी तब्बल 25 मिनिटाची वेळ येस, या ठिकाणी पॅनलाइज केलं जाते टीम जानकी एंटरप्राइजेस. वेळ जास्त घेतला, एक खेळाडू 38 सर्कल मध्ये घ्यावा लागेल. अंपायर्स जास्त वेळ घेतलेला आहे. तुम्हाला तब्बल 3 मिनिटं जास्त घेतलेली आहेत. एक खेळाडू 38 सर्कल मध्ये अतिरिक्त घ्यावा लागेल, कारण आपण नियमावलीनं चाललोय. सर्वांसाठी नियम समान. तुम्हाला लावलंय, दुसऱ्यांनाही लावलं जाईल. यस बरोबर साईल. आपण मी उल्लेख केला होता की पहिल्या 4 षटकासाठी तुम्हाला 20 मिनिटाची वेळ असते, त्यामध्ये तुम्ही 4 षटक कंप्लीट करणं गरजेचं आहे. पण आता मात्र अर्जुन सज्ज होताना पहिलाच बॉल चांगला आहे. टर्न केले पाहतोय, मनगटी फटका. लॉंगवाणी क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हलिंग झाला होता, त्यापूर्वी मात्र एक सिंगल या बॉलवरती येते. टीमची धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र पाहतोय आपण 52 येणारे 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये कितपत मजल मारेल इथून मात्र पाहतोय आपण. स्वर्गीय पंडित जोशी 11 हा संघ चांगले बॅटिंगचं प्रदर्शन आता सध्या तरी पाहतोय आपण. राईट अमोर द विकेट अर्जुन, अजून एक स्टार खेळाडू पाहतोय आपण. यावेळेस पाहता पुलचा फटका, पॉवरफुल आणि सक्सेसफुल. थँक्यू. जयेश जोशी याच्यासाठी अभि पाटील दादांकडनं या षटकारासाठी 500 रुपये आलेले आहेत, कारण लागोपाठ 2 षटकार त्यांना मारलेत. क्या बात आहे. एक जमाना होता लेग ब्रेक बॉलर म्हणून निकलेश, आणि त्यानंतर प्रीतम इज द ग्रेट. स्वागत आहे दोन्ही उच्च कोटीचे खेळाडूंचं. आता मात्र निकलेश यांचा जर विचार केला आपण, सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये दबदबा कायम आहे, पण त्याच्या भूमिकेमध्ये टीम हंसिका स्पोर्ट्स आणि टीम ऋग्वेद 11 दोन्ही टीम कॅप्टन, विनंती असेल टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. शेवटचा कॉल, यानंतर कॉल दिला जाणार नाही. हंसिका स्पोर्ट्स आणि ऋग्वेद 11 चांगली बॅटिंग करताना त्यात सध्या तरी पाहतोय आपण. बॅटर जयेश याला काय खतरनाक बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. धावसंख्या आता मात्र जिथं वाटत होती की 50 पेक्षा आत राहील, पण आता मात्र 60 पेक्षा जास्त धावा लावेल काय धावफलकावर. अर्जुनचा पुढचा बॉल, या बॉलवरती फोर्सिंग फटका, डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर, सुरेख षटकार. पिंपल घर वालों की आदत न्यारी, खिलाडू रसिक जमलन सारी या प्रीमियर लीगला या पीपीएल खेळाला. थँक्यू. हॅट्रिक कंप्लीट झालेली आहे. रॉबर्ट पाटील यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज या हॅट्रिक साठी, आणि दिनेश जोशी साहेबांकडनं देखील 1000 रुपयांचं कॅश प्राइज जयेशला दिलं जाईल. काय आक्रमण केलंय आता मात्र हाणामारीच्या षटकामध्ये. किती वर खेळतोय जर विचार केला आपण,
यावेळेस पाहता टॉप एज विकेट किपर स्वतः चेंडू खाली खेळ ड्रॉप झाले या बॉल वरती पाहतोय आपण आणि इथं मात्र निश्चित तालमेलची कमी पाहायला मिळाली आणि एका बॅटरला इथून मात्र सोडावं लागेल मैदान. डीजे बघा पडद्यावर कोणी टांगायचं नाहीये. धावा किती झाल्यात? धावसंख्या पाहतोय आपण 55. 65 धावा आहे धावपलकावरती. एका चांगली धावसंख्या, काय कडक बॅटिंगचं प्रदर्शन आणि चांगली पार्टनरशिप झाली होती पाहतोय आपण हरेश आणि खास जयेश या दोन बॅटर मध्ये. नवीन बॅटर खेळपट्टीवर आले आता मात्र प्रथम आलाय स्ट्राईकला असेल. प्रथम पाहतोय आपण प्रथम षटकार ठोकील काय. चांगला बॉल उसळी प्राप्त केली त्या बॉलनी. चेंडू मात्र गेली कुठं ब्रश झाले पाहावं लागेल. लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल मिळते टीमला. धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना ती धावसंख्या 66. काही चेंडूचा खेळ बाकी आहे पाहतोय आपण येणारे इथून मात्र अजून मला वाटते की शेवटचा बॉल लास्ट बॉल पाहतोय आपण पहिल्या इनिंगचं आणि एक चांगली धावसंख्या उभी केलेली आहे स्वर्गीय पंडित जोशी 11 या टीमने. याच पाहता अतिशय सुरेख फटका इनसाइड आउट फटका पाहतोय आपण. चेंडू मात्र एका टप्प्याने सीमा रेषा पार आला ह्या चौकार. ये पिंपलघर प्रीमियर लीग है, यहाँ किसका बल्ला चलेगा. थँक्यू. आपण टॉस या ठिकाणी खेळणार आहोत. दोन्ही टीम्स आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मी सन्माननीय राकेशजी भोईर साहेबांना विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. हंसिका एंटरप्राइजेस त्यांच्या अगेन्स्ट टीम ऋग्वेद 11. हेड आणि टेल असा कॉल करायचा आहे. हंसिका स्पोर्टचा कॉल आहे. टेल असा कॉल आणि हेड इट इज. मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. टीम ऋग्वेद 11 नाणेफेकी जिंकलेली आहे. काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. पर्व 3 आपण पाहतोय. PPL एक्साइटेड आहेत. वेदांत पाटील कशा पद्धतीने खेळ दाखवशील? टीमला 100% देण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच 100% देण्याचा प्रयत्न करणार आहे वेदांत पाटील. टीम मध्ये कोणते आयकॉन खेळाडू आहेत? स्वतः मी गणेश पाटील. गणेश पाटील. जास्त जबाबदारी गणेश पाटील वरती असणार आहे. किती धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न? 50च्या आत. प्रीतम भोईर आमच्या सोबत आहेत. हंसिका स्पोर्ट नाणेफेकी जिंकली असती काय डिसिजन असता? क्षेत्ररक्षण केलं असतं. पण आता बॅटिंग करावी लागेल. टीम मध्ये कोणते आयकॉन खेळाडू आहेत? निकलेश बजागे. नक्कीच मेन आयकॉन निकलेश बजागे टीम मध्ये आहेत. किती पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? दुपारचं सत्र चालू होतं त्याच्यामुळे धावा जरूर जास्त लागतील. 60-65 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील. नक्कीच ऑल ओव्हर पिंपळघर प्रीमियर लीग पर्व 3 पाहतोय. कशा प्रकारे एन्जॉय करतोय? खूप सुंदर आयोजन आहे. 3 वर्ष लगातार खेळत आहे आणि आभारी आहे कमिटीचा आणि संघाचा की मला वाईल्ड कार्ड एंट्री दिल्याबद्दल त्यांची खूप खूप आभारी आहे. सो नाणेफेकी झाली आहे कंप्लीट. नाणेफेकी जिंकलेली आहे टीम ऋग्वेद 11 संघानं आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. लगेच जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी सज्ज असतील समालोचन कक्षामध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. राहुल भोईर सर या त्या ठिकाणी सज्ज आहेत. Hello, Chick. Thank you so much, Pawarji. Thank you so much, Sahil. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आणि आजचा पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतो. पर्व 3 PPLचं.
सुंदर असे क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते आणि पहिला सामना पहिल्याच मॅच मध्ये असं वाटलं होती की रन्स आपल्याला कमी पाहायला मिळतील. त्याच्यानंतर केलेली बॅटिंग आपण पाहतो, खास करून 45 रन्स गेलेले आहेत. जयेश अप्रतिम बॅटिंग झाली होती, तसंच कारण एक मोठी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली. 71चं चेस असणार या मॅच मध्ये विजयाकरिता जानकी एंटरप्राइजेसला मोठा संघर्ष करावा लागेल. स्वर्गीय पंडित जोशी टीमच्या माध्यमातून पहिल्या इनिंग मध्ये अप्रतिम आपल्याला खास करून बॅटिंग पाहायला मिळाली. चला वेळ थोडा कमी घ्या, ऑलरेडी आपण आज मागे आहोत आणि आजचा जो शेड्यूल आहे तो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे. त्या अनुषंगानं तो थोडं सहकार्य जर सगळ्या टीमनं सगळ्या खेळून केलं तर आपण सगळ्या मॅचेस आपण कम्प्लीट करू शकतो. दिनेश दादा देखील या ठिकाणी जॉईन झाल्यात पंढरपुरी चाय घेऊन आमच्यासाठी. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. टीम ऋग्वेद 11 बॉल चॉईस साठी यायचं आहे. जर कोणी आला नाही तर मॅच मध्ये जो बॉल दिला जाईल तोच चेंडूवरती तुम्हाला खेळावं लागेल. चला आपण मॅचला लगेच सुरुवात करूया, वेळ थोडा कमी घ्या. सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. नंदू सोबत विषद आलेत. इन ऍक्शन 2 सलामीवीर फलंदाज. 40+ क्रिकेट आपल्याला पहिल्या षटकामध्ये सातत्यानं पाहायला मिळते. नियम खूप चांगले आहेत BPL चे आणि ते सगळे टीमचे खेळाडू मेंबर फॉलो करतील. पहिला बॉल सुरुवात अप्रतिम झालेली आहे. डीप मध्ये फिल्डर दूर आहेत, चांगला मिळतील. हे तो पहिला बॉल वरती हा पहिला PPL चौकार. यहाँ खेलेगा अच्छा पिंपलगढ़ खेलेगा, ये पिंपलगढ़ प्रीमियर लीग है, यहाँ किसका बल्ला चलेगा, आज खेलेगा यहाँ थँक्यू डीजे. अच्छा पिंपलगढ़ खेलेगा, ये पिंपलगढ़ 20 मिनिटं आपल्याकडे असणार आहेत 4 ओव्हर करिता. त्याची देखील खास करून फिल्डिंग करणारी टीम आणि बॅटिंग करणारी टीम दोघांनी नोंद घ्या. बरोबर 11:13 पहिला चेंडू डिलिव्हर झालेला आहे. तो टाइम आम्ही मॅच केलेला आहे. सुरुवात अप्रतिम झालेली. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात करत असताना पाहतो आपण या सेकंड इनिंग मध्ये. चांगला चेंडू आहे, कमबॅक करणारा जरूर पाहायला मिळाला. 40+ चे खेळाडू आमने सामने खेळतात. भरपूर क्रिकेट 40+ आपण सातत्यानं पाहत असतो भिवंडी, खास करून भिवंडी तालुक्यामध्ये आणि PPL मध्ये 40+ क्रिकेट आपल्याला दरवर्षी पाहायला मिळतं आणि त्यांना मात्र संधी दिली जाते. खास करून पहिल्याने दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला 40+ चे खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. दिलीप पुढचा बॉल ऑन साइडला टर्न केला, फटका डीप मध्ये तिकडे बघतो. फिल्डर देखील उपस्थित नाही. टर्न चांगला मिळतील. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेकंड बाउंड्री. अशीच बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये. पाहतो आपण ऑन साइडला फटका खेळले जरूर. डीप मध्ये कोणी फिल्डर देखील उपस्थित नव्हते. त्याचं कारण पॉवर प्ले सुरू आहे. थँक्यू डीजे. चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट बॉल फुल टॉस होता जरूर. त्याचा जास्त फायदा घेतला नाही बॅटरला आणि अंपायरनं लगेचच बाईचा इशारा. अंपायरचा काय कॉल येतोय चेक करायचे. जाऊया आपण टीव्ही अंपायर कडे. चला तिसरे पंच.
चला, Yes. फेर फेर हा चेंडू. अंपायरचा कॉल होता, कुठल्या प्रकारचा बॅटरचा कॉल नव्हता. बॅटरला कदाचित माहिती असावं की हा चेंडू पडल्याच्या थोडासा डीप होऊ शकला असता. त्याचंच कारण त्यांचा आपल्याला चांगला निर्णय पाहायला मिळतो. आला बघतो आपण इकडनं एक धाव त्याच्यावरती जरूर मिळते. चेक. स्वर्गीय सुंदराबाई बाळाराम पाटील यांच्या स्मरणार्थ संपूर्ण संघासाठी चहाची सुविधा देखील आहे. जर कोणाला हवा असेल तर आपण या आणि चहा घेऊन जायचं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. मस्त टायमिंग होतं जरूर. डाऊन द बॉल सुद्धा तिकडे बॉलर पोहोचले आणि होतात फलंदाज बाद. सुरुवात तर चांगली करून दिली होती. नंदूच्या बॅटमधून ऑलरेडी 2 चौकार आलेले आहेत. विशाल आता बाद झाल्या शून्यावरती. या मॅचमध्ये 71चं चेस आहे. जानकी एंटरप्राइजेस टीमला कंबर कसावी लागेल या मॅचमध्ये. स्वर्गीय पंडित जोशी टीमच्या माध्यमातून खास करून पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग खूप चांगली पाहायला मिळाली. केलेली बॅटिंग पहिल्या डावामध्ये जयेशनं जबरदस्त बॅटिंग केली होती. 45 रन्स त्याच्या महत्वपूर्ण होत्या. सकाळची पहिलीच मॅच PPL. पिंपलगरचे सगळेच 40+ खेळाडू, रेग्युलरचे खेळाडू, यंगस्टर खेळत आहेत आणि पूर्ण गाव एकत्र येऊन ही स्पर्धा एन्जॉय करतायत. सगळे आमचे गावकरी देखील आहेत व्यासपीठावरती. त्यांचे आपण मनपूर्वक स्वागत करूया. पहिली मॅच आजच्या दिवसातील आपल्याला पाहायला मिळते. वेळ आम्ही मॅच केलेला आहे. टाइम जो आहे तो खूप महत्वाचा आहे. शेड्यूल मोठा आहे. नवीन बॅटर साईल समोर ट्राय केला. फटका चांगला आहे. डीप मध्ये कोणी फिल्डर देखील पॉवर प्ले सुरू. रन चांगला मिळतील. चेंडू बरोबर आमच्या VIP टाईज वरती आला. चौकार. यस दिजे. आकर्षित करा प्लीज. सायराज दादा या आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. इन ऍक्शनच खेळणार आहेत. बैलगाडा मालक आहेत आणि आज जरूर इन ऍक्शन खेळतील. त्यांचं आपण करूया मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. रनचे 13 पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालेला आहे आणि बॉलिंग मार्क मध्ये बॉलर मनीष आलेत. सेकंड ओव्हर मध्ये चेस या मॅच मध्ये खूप मोठी आहे. पहिल्या षटकामध्ये धावा एकूण आलेल्या आहेत. 13 आलेत. 71ची चेस मोठी या मॅच मध्ये. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. ज्या अनुषंगाने बघितलं आपण पहिल्या इनिंग मध्ये स्वर्गीय पंडित जोशी टीमच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग, तसेच बॅटिंग जानकी एंटरप्राइजेसला मॅच मध्ये करावी लागणार आहे. मनीष दुसऱ्या ओव्हर मध्ये हा चेंडू बघितला जाऊ दिलाय. पुन्हा टाकावं लागेल व्हाईट बॉल. प्लीज आपण काही करायचे. टाइम आम्ही मॅच केला नाही. पहिल्या इनिंग मध्ये बघितलं की एक फिल्डर इनफिल्डच्या आतमध्ये आणला होता आपण. जास्त वेळ घेतला होता म्हणून वेळेत तुम्हाला असं खेळावं लागेल. टाइम खूप महत्वाचा आहे. शेड्यूल मोठा आजचा. त्या अनुषंगानं सहकार्य करा. मनीष षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार. ऑन विकेट. मोठी अजय विकेट किपरची चांगली एस्टँडच्या मागे आपण फिल्डिंग पाहतोय. येत असताना डॉट बॉल. डॉट चेंडू इकडे नकोय. P1 मध्ये जास्त काय धाव आल्या नाही. P2 मध्ये देखील आतापर्यंत बघतो आपण एकच धाव आलेली व्हाईट बॉलची. येणारे 5 चेंडू महत्वपूर्ण असणार आहेत. मोठे फटके गरजेचे आहेत. सध्या 40+ खेळाडू खेळत आहेत. नेक्स्ट बॉल. हा देखील चेंडू कदाचित पुन्हा टाकावा लागेल. लक्षिकच्या जास्तच बाहेर आहे. दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो खराब. एक्स्ट्राच्या मदतीने संघाचे धावसंख्या दल 1 पुढे स्कोर बोर्ड 15 धाव आहेत धावा फलकावरती. 71ची चेस या मॅच मध्ये आणि 15 झालेल्या आहेत. प्रयत्न जरूर असतील. जास्तीत जास्त चांगलं क्रिकेट खेळावं लागेल.
मोठी चेस असल्या कारणानं 70+ धावा सकाळच्या पहिल्याच मॅच मध्ये चेस होणं सोपं नसणार आहे. हा चेंडू बघितला जाऊ दिला, तिसरा चेंडू आला वाईट. काय एक्स्ट्रा धावा येत आहेत, त्याचा बेनिफिट आहे, त्याचा फायदा आहे. मनीष सेकंड ओव्हर मध्ये पॉवर प्लेच्या बॉलिंग करतोय. पहिले षटक आपण 40+ बघितलं दिलीपनं चांगली बॉलिंग केली, एक विकेट त्याने घेतली, 13 धावा त्यानं खर्च केला. आणि दुसऱ्या षटकामध्ये मनीषला आपण पाहतोय, मनीष जोशी. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ना. ऑन साइडला टर्न केला डीप मध्ये, पुन्हा कोणी फिल्डर उपस्थित नाहीत. पॉवर प्ले सुरू, चेंडू चाललेला आहे स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. या पीपीएल खेळाला आज खेलेगा यहाँ खेलेगा आता पिंपलगढ़ खेलेगा. ये पिंपलगढ़ प्रीमियर लीग है यहाँ किसका बल्ला चलेगा. आज खेलेगा यहाँ खेलेगा आता पिंपलगढ़ खेलेगा. ये पिंपलगढ़ जुडीजे नंदूच्या बॅटमधून तिसरा चौकार आलेला आहे. जबरदस्त बॅटिंग करतोय तो या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल जोशीनं कमी केली गती, चांगला चेंडू आहे. नंदू आक्रमणच करेल त्याला माहिती आहे, त्या अनुषंगानं हा चेंडू आपण बघितला. चेंडूची गती काढली होती अक्षरशः. या गोष्टी गरजेच्या आहेत. ॲज अ बॉलर तुमच्याकडे व्हरायटी असणं गरजेचे. चेंजअप पेस, कटर बॉल अशा काही चेंडूंचा आता सर्रासपणे वापर होतो. ते टेनिस बॉल असेल अथवा लेदर बॉल क्रिकेट असेल. काल देखील आपण T20 मॅच मध्ये बघितलं भारत आणि न्यूझीलंडच्या अगेन्स्ट घेत असताना ते काय जास्तीत जास्त चेंडू आपण हर्षित राणाच्या माध्यमातून. यावेळेचा फटका ऑन साइडला टर्न केलाय, डीप मध्ये फिल्डर त्यांना बीट करत चेंडू झालेला मिड विकेटला. नंदूच्या बॅटमधून अजून एक दमदार आला सिक्सर. पिंपलगढ़ वालों की आदत न्यारी, खिलाडू रसिक जमलन सारी. या प्रीमियर लीगला या पीपीएल खेळाला आज खेलेगा यहाँ खेलेगा. अप्रतिम होता शॉट, त्यांचाच कटआउट आहे, त्याच्यावरतीच दरेक हिट होत असताना नंदू भाऊ देखील सांगतात छोडेंगे नाही, शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करू या मॅच मध्ये. पूल करायचं होतं अगोदरच खेळले, आता चेंडूना बॅटचा संपर्क नाहीये. नॉन स्ट्रायकिंगला खेळाडू साहिल आहे तो नाराज आहे. नंदूनी हा देखील चेंडू मिड विकेटला मारायला हवा होता, रेंज मध्ये जरूर होता. तो पुन्हा एकदा मिड विकेटला जाऊ शकला असता फटक्यामध्ये. तेवढीच चांगली बॉलिंग. 25 आहेत धावा पलकावरती 25 आपल्याला पाहायला मिळतात. 71 ची चेस या मॅच मध्ये. पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो PPL चा पहिला दिवस. जोशीचा मेस्सामेंग नंदूकरिता डाऊन द बॉल, तिथं फिल्डर आहे, चूक त्यांच्याकडनं झालेली आहे. कॅचेस विन द मॅचेस, धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि मिळणार आहे तिकडे रनआउटची विकेट. फलंदाज बाद. यस इज थँक्यू डीजा. आपण व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान करणार आहोत. धावफलकावरती धावा 26 धावा आहेत. व्यासपीठावरती आपण स्वागत आणि सन्मान मान्यवरांचा करणार आहोत. मैदानाचे अध्यक्ष सन्माननीय भरतजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मी अभिदादांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान व्यासपीठावरती करायचा आहे. व्यासपीठावरती स्वागत आणि सन्मान केला जातोय. मैदानाचे अध्यक्ष सन्माननीय भरतजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आपलं देखील पिंपळगढ़ प्रीमियर लीग मध्ये हार्दिक स्वागत आहे. खरं तर हे मैदान आपल्याला इतकं चांगलं पाहायला मिळतंय. खरं तर त्यांनीच या मैदानाला भरपूर चांगलं देणं केलं. प्रचंड काळजी ते या मैदानाची घेत असतात. त्यांचा स्वागत सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर पिंपळगढ़चे शाखा प्रमुख सन्माननीय आदरणीय दत्ता भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. दत्ता भोईर साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय.
जय जोशीसाठी सुवर्ण संधी. विकेट हॅट्रिक कंप्लीट केली तर 500 रुपयांचं कॅश प्राइज अभिदादांकडनं दिलं जाईल. शुभ सन्मान सन्माननीय दत्ता भोईर साहेबांचा केला जातोय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅचकडे जाऊयात. एक ओव्हर नंतर पुन्हा एकदा आपण मान्यवरांचा शुभ सन्मान करणार आहोत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच साहिल. 2 ओव्हरच्या अखेरीस 26, 26, 18 मध्ये आय थिंक 45ची अजूनही गरज असताना पहिल्या बॉलवरती एक सिंगल आलेली आहे. मजा आला मॅच मध्ये. नवीन बॅटर यश भोईर आलाय. नाव यश आहे, त्याला यश मिळेल का पहिल्या मॅच मध्ये? जरूर त्याचे प्रयत्न पाहायला मिळतील. आणि जयचा पहिला चेंडू आपण त्याच्यावर एक सिंगल पाहिलेली आहे. रन्स 27, 27 झालेले आहेत. 71चं चेस या मॅच मध्ये. पहिला सामना आपण पाहतो मैदानाच्या मध्ये 2 टीम ज्या खेळत आहेत. जनकी इंटरप्राइजेस अगेन्स्ट मैदानाच्या पंडित जोशी 11 PPL मध्ये. कमी केली गती. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगली बॉलिंग करतोय जयशनं. आय थिंक बॅटिंग देखील खूप सुंदर केली होती. 45 रन्स त्यानं केल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये. यश भोईरनं देखील लागोपाठ 2 षटकार ठोकले तर अभिदादांकडनं 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. कमी केली गती. ऑन साईडला टर्न केला. फ्लॅट एड शॉट. रन चांगला मिळतील. चेंडू मिड विकेटला उडवलाय. बॉन्ड लाईनच्या बाहेर. PPL 6. थँक्यू डीजा. तर लागोपाठ 2 षटकार यशने ठोकले तर राकेश भोईर दादांकडनं देखील 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. सिक्सरनं संघाची धाव संख्या फ्लाय होते 3-3. 33 धावा. हा चेंडू आताचा चांगला अपील तर पाहायला मिळते. कदाचित चेंडू आणि बॅटचा संपर्क असावा. जोरदार होता. लाऊड शॉट आवाज ऐकला देखील. आला डॉट बॉल. जसा आला सिक्सर. लेंथ खूप चांगली पाहायला मिळाली. यशच्या बॅटमधून ऑलरेडी एक मोठा फटका आलेला आहे. असेच काय फटके हवेत तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल. नेक्स्ट बॉल. आता लेंथ चांगली. विकेट किपर जरूर बीट. चेंडू शॉट थर्ड मध्ये फील्ड होईल. तोपर्यंत मी एक सिंगल 22 एक्स्ट्रा धाव मिळणार आहे. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धाव संख्या 34. 13 चेंडू शिल्लक आहेत. 37 धावा या मॅच मध्ये करायचे. 13-37 इक्वेशन. मॅच तर अजूनही बॅलन्स आहे. नंदू अजूनही प्रयत्न करतायत. जे सलामीला आले होते खेळतात मैदानाच्या आतमध्ये. वेगवान होता चेंडू. बाकफुला जाऊन स्लाइस करण्याचा प्रयत्न. चांगली लेंथ आहे. चांगला टप्पा आहे. षटक क्रमांक 30 जो होता त्याच्यामध्ये एक सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला जरूर. मग कमबॅक तेवढा सुंदर करत असताना जयेश 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या अखेरीस धावा आपण बघितल्या तर धावा पलकावरती आहेत. डबल 34 झालेला आहे. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 37 करायच्या त्या मॅच मध्ये. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. व्यासपीठावरती आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. पिंपळगर गावचा शेठ माणूस सन्माननीय गणेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. अभिदादांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करतोय. गणेशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील महत्त्वाचं योगदान आहे. पिंपळगड प्रीमियर लीग पर्व 3 आपण पाहतोय आणि या 3ऱ्या पर्वामध्ये साहेबांची महत्त्वाची उपस्थिती आपण त्यांचं स्वागत करतोय. त्यानंतर राकेश भोईर देखील उपस्थित आहेत. दादांचा देखील आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. राकेशजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान केला जातोय. हंसिका एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत. त्यांची टीम आपल्याला खेळताना पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. सातत्याने ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील संघ पुरस्कृत करत असतात. त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. आपलं देखील हार्दिक स्वागत. तसेच सन्माननीय पंढरीनाथ भोईर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. पंढरीनाथ भोईर साहेबांचा देखील शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. त्यांची देखील महत्त्वाची उपस्थिती राहिली आहे.
नक्कीच पंडितनाथ भोईर साहेबांचा शुभ सन्मान पाहिला. नवीन हत्यार त्यांनी मार्केटमध्ये आणलंय, सिम्बा बैलाचे मालक, त्यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती केला. जाऊया मॅचच्या दिशेनं. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, राहुल भोईर सर. थँक्यू सो मच. इक्वेशन मॅच मध्ये असणारे 12 चेंडू शिल्लक आणि 12 बॉल मध्ये विजय करिता 37 करायचे आहेत. येणारा हा 4था षटक निर्णायक असणार आहे. मॅचचं समीकरण आपल्याला जरूर पाहायला मिळेल. स्ट्रायकिंगला आपल्याला यश पाहायला मिळतील. यश भोईरच्या बॅटमध्ये 6 आलेला आहे. बॉलिंग मार्कवरती प्रथम आलाय 4था षटकामध्ये. प्लीज थोडा वेळ कमी घ्या. आजचा वेळापत्रक आपण शेड्यूल खूप मोठा पाहतोय. चांगला होता चेंडू, लेंथ मात्र खराब आहे. ऑप्टिकच्या जास्तच बाय येत असताना व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड 35. 12 चेंडू 36 ची गरज आहे. 6 सिक्सर मारायचे 12 बॉल मध्ये. कॅल्क्युलेशन केला असावा यश भोईरनं. नेक्स्ट बॉल प्रथम. यावेळीची लेंथ चांगली, यावेळीची लेंथ चांगली. विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते आणि असं होणं गरजेचं देखील आहे. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर, सेकंड बॉल आपण बघितला, लेन थोडीशी मागे ठेवली. आडव्या बाटना ऑन साईडला टर्न करायचं होतं यशला. चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाहीये. 11 चेंडू शिल्लक आहेत. 11 बॉल मध्ये 36 ची गरज आहे. प्रथमचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र समोर यश कशा पद्धतीने इकडनं कमबॅक करलाय मॅच मध्ये. समोर खेळत फटका जरूर डीप मध्ये. फिल्डर देखील चेंडू शिवून फेक करेपर्यंत एक सिंगलच धाव इकडनं मिळणार आहे. सिंगल डबल नंतर जास्त काय काम जमणार नाहीये. आक्रमण करावं लागेल, आक्रमक शॉट खेळावे लागतील, तेव्हा जाऊन कमबॅक होऊ शकेल मॅच मध्ये. 35 ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10 चेंडू 35 धावा. नंदू स्टाकिंग एंडला आहेत, जे सलामीला आले होते अजून एक खेळत आहेत त्या मॅच मध्ये. बॅक टू बॅक डॉट बॉल. डॉट बॉल न मॅच मध्ये अजून कमबॅक होऊ शकेल. मस्तामेंग शॉट डाऊन द बॉल तिकडे पोहोचला. विकेट कीपर झेल होणार नाहीये तोपर्यंत 2 धावा तर मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड 37 वरती आहे. 38 धावा आहेत, माफ करा, 38 धावा स्कोर बोर्ड वरती. 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 8 बॉल मध्ये 33 धावेची गरज आहे. मोठे फटकेले नाही तर या मॅच मध्ये सध्या तरी ऑल इज वेल आहे. पाहतो आपण बॉलिंग करत असताना संघ स्वर्गीय पंडित जोशी. चांगला चेंडू हा देखील. चेंडू शॉट फाईन लेग मध्ये, खराब फिल्डिंग. दोन धावा मिळणार आहेत. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल पुढे. 40 धावा, 31 अजूनही गरज आहे मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहेत 7. नेक्स्ट बॉल. मस्त आमेंगे जेलची शक्यता नसणारच आहे, तर देखील तिकडे पोहोचला होता बॉलर. शॉट फाईन लेगचा फिल्डर देखील पोहोचलाय. धाव एक सिंगलच मिळेल. धाव आहेत 41, कराच्या 30, चेंडू शिल्लक आहेत 6. या पुढच्या दोन्ही टीम ज्या खेळणार आहेत त्यांना विनंती असणार आहे की प्लीज आपण वेळ कमी घ्या. ऋग्वेद एंटरप्राइजेस अगेन्स्ट अंसिका एंटरप्राइजेस मध्ये आपल्याला नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. आजच्या दिवसातील दुसरी मॅच. चला, वेळ जास्त घेतलेला फिल्डिंग करणाऱ्या टीमनं तुमचा एक अतिरिक्त फिल्डर येईल इनफिल्ड मध्ये. स्वर्गीय पंडित जोशी. आमचं काय म्हणणं नाही साहिल बघा. टायमर बरोबर आहे. टायमर वेळेवरती सुरू आहे.
एक दोन तीन मिनिटं आपण ऍडजस्टमेंट करू जरूर. पाच बॉल आता 29 करायच्यात. पाच सिक्सर मारायचे आहेत आणि आला डॉट बॉल. आणि या मॅच मध्ये आता फॉर्मॅलिटी बाकी आहे. 4 लिगल चेंडू तर हा सामना इकडनं हरणार नाहीच आहे. स्वर्गीय पंडित जोशी टीम जानकी एंटरप्राइजेस टीमच्या माध्यमातून जर आपण बघितलं ऑन साइडला टर्न केला, डीप मध्ये फिल्डर आहे, अप्रतिम झेल, फलंदाज बाद. पिंपल घर वालों की आदत न्यारी, खिलाडू रसिक जमलन सारी, या प्रीमियर लीगला या पीपीएल खेळाला आज खेलेगा यहाँ खेलेगा का पिंपलगढ़ खेलेगा. ये पिंपलगढ़ प्रीमियर लीग है, यहाँ किसका बल्ला चलेगा. जिंकणारा संघ बरोबर इकडे 5 वाजता संध्याकाळी उपस्थित आपल्याला राहायचे. स्वर्गीय पंडित जोशी संघ हा सामना तर जिंकणारच आहे. लिगल चेंडू जे काय ते टाकायचे, 2 चेंडू शिल्लक आहेत आणि ते 2 चेंडू जर लिगल टाकलेले तर या मॅच मध्ये जरूर स्वर्गीय पंडित जोशी टीमचा आपल्याला खेळ खूप चांगला पाहायला मिळाला. आकुटा बाजूला ऑन साइडला पूल केला, डीप मध्ये फिल्डर आहेत, धाव एक सिंगलच. अंतिम चेंडू आता शिल्लक असणार आहे. खास करून पहिली इनिंग आपण बघितलं, पहिल्या इनिंग मध्ये केलेली बॅटिंग अप्रतिम राहिलेली. जयेशनं जबरदस्त बॅटिंग केली होती, 45 त्याने केल्या होत्या. अष्टपैलू खेळाडू येतो, बॉलिंग देखील त्याने खूप चांगली केली, बॅटिंग देखील तेवढीच चांगली पाहायला मिळाली. त्याचंच कारण मागे राहिला मॅच मध्ये स्वर्गीय पुढे राहिला नक्की जरूर या मॅच मध्ये पंडित जोशी 11 संघ आणि जानकी स्पोर्ट्सच्या माध्यमातून पहिला सामना जिंकलेला अभिनंदन टीम. स्वर्गीय पंडित जोशी 11 टीम अभिनंदन आपलं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थात असणार आहे जयेश, अप्रतिम कामगिरी केली तो जयेश या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सेकंड मॅचला आपण लगेच सुरुवात करू, मग अगोदर देऊया या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तिकडे असतील आमचे मित्र साहिल. थँक्यू सो मच राहुल भोईर सर. वेल प्लेड टीम. स्वर्गीय पंडित जोशी 11, जयेश जोशी